मित्रांनो वडगाव हवेली इथं एक गाडी पळाली आणि चमकदार कामगिरी केली, तर त्यांची मुलाखत घेतोय आणि खूप लांबून आलेत. किती किलोमीटरवरून आलेत पहिल्यांदा विचारूया. कुठून आलाय तुम्ही? तळेगाव, संभाजीनगर. हो का? हा. किती अंतर आहे? 450 किलोमीटरचं अंतर आहे. 450. हा. बरं, सांगा ओळख की कुठलं आहे नक्की, याचं नाव काय वासराचं वगैरे? राजा आहे त्याचं नाव. आणि आता एक दुसरा मैदान इकडं पळायला आल्यावर एक आदातचा केलता. काय झालेलं आदतमध्ये? आदातमध्ये 1 नंबर केलता. कुठं? के कवडी. कोणावर पायरा होता? घरचीच गाडी होती दोन्ही पण. बरं, आज बी तुम्ही घरचा साजच पळावला? हा, घरचाच पळाला. घरच्या गायचा आहे का विकत आणलेला आहे? विकत आणलेला आहे. कुठनं? ते व्यापाऱ्याकडून घेतला होता. हा. किती महिन्यात आहे आता? हे 17-18 महिन्याचा आहे. बारीक असताना घेतलेली थोडा. तिथं कुठल्या प्रकारात पडतो? शंकरपट? हा, शंकरपटात पळेले. शंकरपटात काय कामगिरी राहिली? शंकरपटात पण चांगल्या नंबरात पळवतो. हा, एक नंबर. शंकरपट जिंकलेत त्यांना आतापर्यंत? शंकरपट आता चालू वर्षात म्हणजे 1-2 महिनेच झाले मैदानात काढला. परी शंकरपटात 10-12 पटामध्ये चांगला 1 नंबरमध्ये पळाला. इथं काय ह्या क्रीडा प्रकारात म्हणजे आपण पळण्याच्या प्रकारात म्हणून बैलगाड्याच्या, इथं एखादं वासरू पळालं चांगलं जर पळालं तर त्याची मागणी प्रचंड होते. तर होती ना. झाली का मागणी? मागणीला भरपूर जण फोर्स करते, द्या आम्हाला एवढी वस्तू द्यायची का नाही? नाव निघन नाही आम्हाला, आपल्याला पण हौस आहे ना पळायची 1 नंबरामध्ये. असं काही नाही. काय करता मग तुम्ही? शेती वगैरे काय? शेती करतो आणि हेच बैलाचा लई भरपूर नांदी. शेतामध्ये काय असतं? किती एकर शेती आहे? शेती 5 एकर आहे. 5 एकर? हा. आणि काय असतं त्याच्यात? मका आहे, कापूस. हा. बर, आता हा एक झाला राजा नाव. राजा बरोबर पळाला तो बैल सम्राटची माहिती घेऊया. मित्रांनो, राजा बरोबर त्यांनी सांगितलं घरचा साज पळाला. दुसरा बैलाचं नाव सांगितलं सम्राट. हा, सम्राट कुठून आणलाय? सम्राट आपल्या तिकडंच पळत होता घोड्या बैलात, नाशिक भागात तिकून घेतलेली. हा कुठल्या साईडनं पळतोय? हे उजवा खांदा पळतो, 1 फीट खांदा आहे उजवा. आणि तो राजा दोन्ही खांदी आतनं बाहेरनं कुठून पण चालतो. होय. अरे एकाच दाव्यावर दोन्ही बैल बांधलेत? हा, महारात नाही काही नाही, शिंगल कासऱ्यावर राहते. घरी भेटतात तुम्हाला? नाही भेट नाही, महारात नाही बैल घरी पण एकच कासऱ्यावर राहते. 2 बैलांचा सांभाळ किती खर्च येतोय महिन्याला? गंज करता येतं शेट. आता त्याचा कोणी हिशोब करत नाही एवढा. नाही, तुम्ही शेतकरी म्हणजे बोलला की 5 एकर शेत आहे, पण खर्च कसा बघतो हा? खर्च आता काही आता मैदानात करते ना, त्याचा खर्च काढून घेते ते. शंकरपटात त्यांचं दीपक्षी जो जिंकतात त्यांचं ती काढून घेतात? खाली येत नाही, पूर्ण खर्च काढते त्याचा. आपला पण खर्च भागी ते त्याचा बी पण आपला बी. म्हणजे असंख्य बैल महाराष्ट्रात तिथं आहेत. बैलाला सांभाळायची गरज नसते, बैलच कुटुंब सांभाळतात भरपूर. तुम्ही बघितलं तर कसं काय सांगाल? इकडं 3 फेऱ्यातली मैदानं कशी होत्यात तुमच्या नजरेनं? इकडचे मैदान 1 नंबर नियोजन राहतं आणि आम्हालाच इकडचे मैदान करायला ते चांगलं वाटतंय. नियोजन ते पद्धतशीर राहतं, एकदम सगळं ओकेमध्ये राहतं काम. मागाचाच प्रश्न, जसं राजाला चांगली मागणी होते तशी ह्याला बी होते. दोन्ही पैकी देणार का नाही? दोन्ही जोडी पण मागिते. खूप बरेच जण लोकांचे फोन मागितले. आता ते नाही बोलत शेट, मी द्यायचेच नाही त्याच्यामुळं मग लय जण फोर्स करते. पण आता कसं आहे, गरीब परिस्थिती असते आणि विकलं तर चांगलं आहे ना, का नाही विकायचं? नाही, राहू दे, अजून आपल्याला पण लय हौस आहे. हाऊस. बर. पहिलीच बैल लागलेत का दावणील का ह्याच्या अगोदर पण चांगले बैल पळेले. आपल्या घाटामध्ये पळतो जलवा, ते आपल्याच काळचा आहे. तुमच्याकडे जलवा? मित्रांनो, जे निलेश काळे आहेत त्यांच्याकडे जो जलवा पळतो तो तुमचा आहे? हे जलवान हे गेल्या वर्षी शिकणला 1 नंबर पळत होते. अहो, मग तुम्ही एकदम प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत. मित्रांनो बघा, जलवामध्ये जलवा आणि पक्षा जे घाटातली जे सेकंद काट्यातली जी घाटातली जी शर्यत आहे त्यामध्ये सर्वाधिक आत्ता चर्चेची जोडी आणि सर्वाधिक चर्चेचा बैल आहे जलवा. जलवानं जलवा केलाय त्यात. ते तुमचा बैल? आमचाच बैल आहे. बघा मित्रांनो, म्हणजे तुम्ही एका मोठ्या बैलाचं आणि ते आपले मालक आहे. अक्षय भैयाला राजाभाऊ जंक्शन भोसले सुलतान पण आपलाच आहे. ते पण आपल्याच चांगली बैल तयार करताय. बैल गेले. कसं काय, कशी तयार करता? म्हणजे शिकवण वगैरे काय? शिकवण आपण स्वतः करतो, सगळी मेहनत पण आपण घेतो. आपण स्वतः गाडी आणतो, सगळं धरणारे ते मोठे बंधू सगळे राहते, आमचे घरचंच राहते सगळे. घरचं? जाकी आहे तुम्ही? हा, जाकी स्वतः गाडी आणतो.
मोठं यश तुम्ही अदुगर म्हणजे ह्याची आणि जलवाची गाडी चांगली पळायची. 1 नंबरमध्ये पळली गेल्या वर्षी तिकडं आमच्या शिकणला. हां बघा मित्रांनो, एक छोटीशी मुलाखत, ज्यादा मुलाखत घेत नाही, गुलाल पडला की पुन्हा एकदा मुलाखत घेऊया. पण मित्रांनो, मला ह्यांच्याकडूनच माहिती कळाली, जे निलेश काळे आहेत, एक घाटातील जे घाटाची शर्यत प्रकार होते त्यातील मोठे नाव, आणि ते मोठं नाव आत्ता होतंय जलवामुळं. जलवा आणि पक्षाची जोडी पळते, त्यातला जलवा ह्यांचा आहे. आणि मला वाटते सम्राटनं आणि राजन बी जलवा केला. हां चांगला जलवा केला, चांगला जलवा. आदातमध्ये पण चांगली गाडी पळाली होती आता केकोडीमध्ये. मग सारखं सारखं का मैदानाला येत नाही का? इथं कोणी ऑफर दिली तर आमच्याकडे थांबा, सगळं करतो. आज बरेच फोन येते आपल्या इकडे, आपल्या गोठ्यावर या. आता जोडीदाराचे येतो आमच्या कुठं? तिकडचे घरचे पण कामं ते बघून येणं पडतं ना. हो बरोबर, सगळं करून. कुठं थांबता रोज तुम्ही? बैल पळायला इकडे 3 फेरे पळ नाही लय, आमच्याकडे एकच फेरा पळणार राहतो. आमच्या बैलाला एवढी सवरात नाही ना लगेच रोज रोज मैदान करायला. आमचे शिकणचे रोजच पण मैदानावर पळतो आम्ही त्याला, तिकडं काही अडचण नाही. एकच फेरा पळणार राहतो प्रत्येक दिवस. चालेल. तर मित्रांनो, राजा आणि सम्राट पळाला, एक चमकदार कामगिरी केली, म्हणून एक छोटीशी मुलाखत. चांगला प्रवास आहे, चांगली बैल घडवली त्यांनी. तुमचं नाव सांगा एकदा. शाकीर पठाण. बर. कुठलं प्रॉपर गाव? तळेगाव. जिल्हा संभाजीनगर, तालुका फुलंब्री. बर. तर बघा मित्रांनो, एक चांगलं बैल घडवणारा व्यक्ती, चांगली आत्ता वासरं पळाली. आदत मध्ये पळाला राजा, आणि हा सम्राट. किती जाते? सम्राट 6 दाती. मला घरचा साज, आपलं पायऱ्या नाही काय नाही. नाही. आता बरेच जणांचे पायऱ्याला त्याला फोन येते, पण आम्ही म्हणलं घरचीच गाडी पळवायची, आदातच पळायचं ओपनला. ही दोन्हीच पळणार आता? हा चालेल. नाही, या मैदानासाठी पायऱ्याला बरेच फोन आलते, पण कोणाला? राजाला काय ह्याला? सम्राटला ओपन मध्ये. का? आता बरेच लोकांना वाटलं का राजा पळणार नाही आदातला. म्हणलं मग आता घरचा साजच पळवणार होय? हा, आता बघू पुढच्या पुढं. आता नियोजन पुढं घरचं साजे. हा बघू. चालेल. बघू, आता त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं नियोजन करू पुढं. पण एक चमकदार कामगिरी करणारा राजा आणि सम्राट ही बैलजोड आली होती छत्रपती संभाजीनगर येथून 450 किलोमीटरवरून, आणि एक चांगली पद्धतीनं कामगिरी केली. धन्यवाद.